हॅलो एव्हरीवन. अमेरिकेतल्या पहिल्या रोड ट्रिपच्या दुसऱ्या भागात मी स्नेहल तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. जर तुम्ही आपला पहिला भाग मिस केला असेल तर नक्की पहा. त्यामध्ये योसेमिटी फॉल्स, सुंदर असा केबिन टूर आणि खूप काही शेअर केलं आहे. या भागात आपण पाहणार आहोत योसेमिटी शुगर पाईन ट्रेन राईड, मारिपोसा ग्रोव्ह आणि सिक्वोया नॅशनल पार्क मधल्या भल्या मोठ्या झाडांमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या दिवसाची सुरुवात मोस्टली चहानेच होते. तुम्ही पण चहाप्रेमी आहात का? माझ्यासोबत राहून संदीप सुद्धा न चुकता रोज चहा घेतो. बाहेर मस्त चहा घेतला, गप्पा मारल्या आणि मग डायरेक्ट टिफिन बनवायला लागलो. या भागामध्ये आपल्याला लंच और स्नॅक्सचे असे खूप कमी ऑप्शन्स मिळतात. त्यामुळे घरून नेलेला डब्बा ऑलवेज बेटर असतो. मेनू अगदी सोपा आणि झटपट. पनीर भुर्जी नेहमीसारखीच आपली खास फोडणी. तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, खमंग फोडणी तयार झाली की त्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकली, कांदा, सिमला मिरची टाकून छान असं परतून घेतलं. मीठ, आलं लसूण पेस्ट टाकली, हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला हे सगळे मसाले टाकून छानपैकी 2-3 मिनिट परतलं. नंतर यामध्ये चिरलेले टोमॅटो आणि ते छान तेल सुटेपर्यंत शिजवले. शेवटी किसलेला पनीर टाकून 2 मिनिट फ्राय केलं आणि थोडीशी कोथिंबीर. झटपट अशी पनीर भुर्जी तयार. आणि त्यासोबत घरचीच शेंगदाण्याची चटणी आणि आपल्या पोळ्या. डब्बा तयार. आजचा पहिला स्पॉट बघायला निघालो. केबिन पासून जवळपास 45 मिनिटाच्या अंतरावर आहे योसेमिटी शुगर पाईन रेल रोड. रस्त्यातून जाताना दोन्ही बाजूनी तेच दाट जंगल, उंच उंच झाडं आणि एकदम शांत निसर्गमय वातावरण. खरंच असा एखादा फॉरेस्ट ड्राईव्ह खूप सुंदर वाटतो. आणि मग पोहोचलो एका छोट्याशा स्टेशनवर, जिथून चालते ही जुनी स्टीम इंजिन ट्रेन. ही ट्रेन पूर्वी जंगलात लाकूड वाहण्यासाठी वापरायचे, पण आता ती पर्यटकांसाठी खास चालवतात. सगळ्यात भारी म्हणजे ही अजून रिअल स्टीम इंजिननेच चालते. आवाज, धूर, लाकडाचा वास, एकदम ओल्ड स्टाईल, जसं आपण आपल्या बुकमध्ये रीड केलं होतं अगदी तसंच. आणि हो, ही ट्रेन 100 वर्षांहूनही जुनी आहे. सियरा नॅशनल फॉरेस्ट मधून अगदी आरामात जाते, त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग अगदी जवळून पाहायला मिळतो. ट्रेन सुरू झाली की हळूहळू धुराच्या रेखा आकाशात मिसळायला लागतात आणि त्या झाडांमधून ट्रेन चालते तेव्हा असं वाटतं जणू आपण एखाद्या जंगलाच्या स्टोरी मध्ये आलो आहोत. ट्रेन मधून बसून बाहेर बघतानाची फिलिंग एकदम नॉस्टॅल्जिक वाटते. ही ट्रेन राईड अराउंड 1 तासाची होती, पण तो छोटासा वेळ सुद्धा खूप खास वाटला. तुम्ही योसेमिटीला जाणार असाल तर ट्रेन राईड नक्की करा. ट्रेन राईड झाल्यावर आम्ही तिथेच असलेल्या शुगर पाईन रेल रोड म्युझियमला भेट दिली. आत गेल्यावर दिसलं आपल्याच घरातलं सारखं वाटणारा खलबत्ता, कंदील, भांडी, जुनं ओव्हन, वाफेवर चालणारा वॉफल मेकर आणि हो, ॲपल व्हीलर सुद्धा होता. एक सेविंग मशीन होती जी अगदी माझ्या आजीकडे आहे त्यासारखीच. तसंच जुन्या काळात वापरले जाणारे फोन, टाईपरायटर, ट्रेन ब्लॉक्स, जुनं क्लॉक. 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला लॉगिंग इंडस्ट्रीचं जतन करणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. योसेमिटी क्षेत्रात लाकूड कापण्याचं काम ज्या काळात जोरात होतं त्या काळात ज्या वस्तू, इन्स्ट्रुमेंट्स आणि दैनंदिन वापरातील गोष्टी वापरल्या जायच्या त्या इथे व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत. खास अट्रॅक्शन म्हणजे तिथे ठेवलेले रिव्हर रॉक्स. हे वेगवेगळ्या देशातून आणि राज्यातून गोळा केलेले दगड आहेत. जुन्या काळची ट्रेन, जुनं स्टेशन आणि हे म्युझियम सगळं पाहण्यासारखं आहे. तुम्ही शुगर पाईनला जाणार असाल तर हे म्युझियम नक्की पहा. म्युझियम पाहून आम्ही परत निघालो योसेमिटी नॅशनल पार्कमध्ये मारिपोसा ग्रोव्ह पाहायला. हे ठिकाण म्हणजे योसेमिटी मधलं एक खास अट्रॅक्शन आहे, कारण इथे जगातल्या काही सगळ्यात मोठ्या अशा जायंट सिक्वोया झाडांची वसाहत आहे. हिवाळ्याच्या दिवसात हे ग्रोव्हज बऱ्याच वेळा बंद असतात आणि प्रायव्हेट व्हेकल्सला तर अजिबात परवानगी नसते. मारिपोसा ग्रोव्ह मध्ये प्रवेश करताच 10 मिनिटाचा ट्रेल करून आपल्याला समोर दिसतं द फॉलन मोनार्क. हे झाड हजारो वर्ष जुनं आहे. हे आता जिवंत नाही, पण अजूनही शेकडो वर्षापासून असंच पडून आहे. जायंट सिक्वोया झाडाचं लाकूड इतकं मजबूत असतं की झाड झपाट्याने कुजत नाही.
1800च्या काळात योसेमिटी मधले सोल्जर्स या झाडाच्या आत तंबू लावत होते. म्हणजे किती मोठं झाड असेल ना हे. मारिपोसा ग्रोव्ह मध्ये अजूनही बरंच काही पाहायला मिळतं. ग्रिझली जायंट, कॅलिफोर्निया टनल ट्री आणि ह्या सगळ्या झाडांचं थाउजंड्स ऑफ इयर्स असं अस्तित्व आहे. केबिन मध्ये आलो, थोडा वेळ आराम केला आणि मग निघालो आमच्या सियारा मेडोज केबिनच्या एक छोट्याशा पण सुंदर अशा लेकला. ही छोटी ट्रेल आहे, अंदाजे 10-15 मिनिटाची. आजूबाजूचं वातावरण अगदी शांत होतं. लेकवर पोहोचलो तर तिथे ऑलरेडी चेअर्स लावलेल्या होत्या. आम्ही थोडा वेळ बसलो, छान गप्पा मारल्या आणि इतक्यात आम्हाला काहीतरी आवाज आला. बहुधा तो भालूचाच आवाज होता. हो, कारण हा सगळा भाग फॉरेस्ट एरियामध्येच येतो आणि इथे खरंच बेअर सायटिंग्स होतात. आम्ही तिथून लगेच निघालो आणि अशा प्रकारे आजचा दिवस ॲडव्हेंचर, निसर्ग आणि थोडासा थ्रिल घेऊन संपला. गुड मॉर्निंग. आजचा दिवस लवकर सुरू झाला. आम्ही अगदी सकाळीच उठून पटकन चेकआउट केलं आणि निघालो आपल्या दुसऱ्या नॅशनल पार्ककडे, सिकोया नॅशनल पार्क. सियरा मेडोज केबिन पासून अंदाजे 3 तासाचं डिस्टन्स आहे, म्हणजे सुमारे 150 किलोमीटर. रस्त्यावरून जाताना एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूने दाट जंगल आणि मधून असे छोटे छोटे टर्न्स, सुंदर असा फॉरेस्ट व्ह्यू. रेस्ट स्टॉप घेत थोडा व्ह्यूज एन्जॉय केले आणि मग पोहोचलो सिकोया नॅशनल पार्कमध्ये. सिकोया नॅशनल पार्क हा अमेरिकेतील एक अत्यंत खास आणि सुंदर नॅशनल पार्क आहे. हा पार्क खास करून आपल्या जगातील सगळ्यात मोठ्या आणि उंच झाडांपैकी एक, तसंच जायंट सिकोया झाडांसाठी प्रसिद्ध आहे. या पार्कमध्ये केवळ झाडच नाही तर पर्वत, खोल दऱ्या, केव्ज, हायकिंग ट्रेल्स, सिनिक ड्राईव्ह आणि अनेक वाईल्डलाईफ पाहू शकतो. जनरल्स हायवे हा मुख्य रस्ता जो सिकोया आणि ॲड्रेसिलनशा किंग्स कॅनन नॅशनल पार्कला जोडतो, 1920 ते 30च्या दशकामध्ये तयार झाला आहे. पार्कमधलं सगळ्यात फेमस स्पॉट जिथे आपण जात आहोत ते म्हणजे जनरल शर्मन ट्री. एक 10 मिनिटाचा ट्रेल करू आम्ही पोहोचलो. जनरल शर्मन ट्री हे झाड जगातलं सगळ्यात मोठं आणि जास्त लाकडाचं ट्रंक असलेलं जायंट सिकोया आहे. त्याची उंची जवळपास 275 फूट आहे आणि ट्रंकचा सर्कम्फरन्स 102 फूट, म्हणजे खूप मोठा आणि जास्त. पण फक्त इतकंच नाही तर हे झाड लाखो वर्षापासून इथेच आहे, साधारणतः 2200 ते 2700 वर्ष जुनं. आणि याचं वजन तर अराउंड 5250 टन इतकं भारी असं ताकदवन झाड आहे हे. तिथूनच पुढे गेलो सिकोया नॅशनल पार्क मधल्या एक खूप माहितीपूर्ण ठिकाणे, जायंट फॉरेस्ट म्युझियम पाहायला. ते एक छोटंसं पण खूप छान म्युझियम आहे जे जायंट सिकोया झाडाचं महत्त्व, त्याचा इतिहास आणि या परिसरातला वाईल्ड लाईफ आणि नेचरचा सुंदर परिचय करून देतो. खरं तर सिकोया नॅशनल पार्कमधली अजून काही खास ठिकाणं पाहायची होती, पण टाइम लिमिटमुळे शक्य झालं नाही. जाता जाता एक छोटंसं पण खूप खास ठिकाण सुद्धा पाहिलं, टनल रॉक. हा एक मोठा खडक आहे जो रस्त्यावर असा लांबसर पसरला आहे की त्याच्या खालून अगदी सहजपणे जाता येतं. पूर्वी हा रस्ता वाहनांसाठी वापरला जायचा, पण आता तो बंद करून पर्यटकांसाठी ओपन ठेवला आहे. सिकोया नॅशनल पार्क मधून आम्ही निघालो विसालिया सिटीकडे, जिथे आम्ही एक रात्र थांबणार होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत खुश रहा आणि प्रवास करत रहा. थँक्यू. बाय.